हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट सेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. आज आपल्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हरिफाटा येथील उपबाजारमध्ये हा जो शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे कांदा, याचा भाव वाढावे व शेतकऱ्यांना यातून सुटका मिळावी या सगळ्या पेचातून या माध्यमातून शेतकरी संघटना असेल, सर्व शेतकरी मित्र असतील, सर्व संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी या आंदोलनाचं आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. या आंदोलनासाठी या ठिकाणी उपस्थित मार्केट कमिटीचे सभापती, उपसभापती, त्याचप्रमाणे आपल्या शेजारील तालुक्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती निकम साहेब, या जिल्हा परिषद सदस्य मंगेश अण्णा काकडे असतील, सर्व मान्यवर आमचे माऊली शेठ खंडागळे या ठिकाणी उपस्थित आहेत, संचालक. या सगळ्यांच्या माध्यमातून आपण सर्व शेतकरी सगळ्या व्यथा मांडायला या ठिकाणी आलेलो आहोत. मित्रांनो, मोदी साहेबांनी 2014 साली या ठिकाणी भारतामध्ये हा भारत देश ताब्यात घेतला आणि तेव्हापासून त्यांनी सांगितलं आपल्याला आज शेती देणार शेतकऱ्यांना. नक्की या शेतकऱ्यांनी 3 वेळा या ठिकाणी सरकार निवडून दिलं, परंतु सर्व भ्रमनिराश झाला. त्यानंतर आता युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर डिझेल पेट्रोल गॅसचे भाव वाढले, ट्रॅफिकचे, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टचे भाव वाढले आणि कांद्याचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आपला आहे किंवा इतर प्रश्न असतील याच्याकडे कुणी बघत नाही. आपण आंदोलनं करतो, सगळं करतोय, पण यावर काहीच उपाय होत नाही. निकम साहेबांनी आपल्या तालुक्या शेजारी आंदोलन केलं, काय झालं त्याचं? सरकारने काय त्याचा विचार केला? सरकारने विचार केला पाहिजे. तुम्ही 15 रुपये 80 पैसे भाव देता आणि त्याला खर्चच तेवढा आहे. ही गोण आता झाली 27 रुपयाला, 5 रुपये 6 रुपयाला ही गोण होती. शेतकऱ्यांना 27 रुपयाला घ्यायला परवडती का ही गोण? या ठिकाणी आहेत सगळे, सांगा ही गोण परवडती का आपल्याला घ्यायला? तुम्ही जर बोलले तर काय होईल ना. माझं असं म्हणणं आहे, मार्केट कमिटीच्या माध्यमातून एखादा कारखाना उभा करावा आणि ह्या गुणी तयार करून शेतकऱ्याला कमी भावात द्यावा. साहेबांची विनंती आहे आमची शेतकऱ्यांच्या वतीने. असं काही केलं तर होईल, या सरकारला काही फरक पडणार नाही. तुम्हाला सांगतो, आपला शेतकरी कायमच असा ओरडत राहील, कवर निषेध करायचा आणि काय करायचं. माझं एक म्हणणं आहे सरकारला, का हे जे आमदार खासदार आहेत या पण निवडून देतो दर 5 वर्षांनी, हे आपल्यासाठी काय करतात बुवा? यांनी का आंदोलन करू नये? यांना जे अख्ख्या महाराष्ट्राचे माजी आमदार काढले, आजी आमदार काढले, यांची जर पेन्शन काढली तर काही हजार कोटी होती. ते पैसे गोळा करून तुम्ही शेतकऱ्याला अनुदानामध्ये द्या ना. काय फरक पडतो? काय एखादा आमदार उठून म्हणत नाही का आमचे पेन्शनचे पैसे बंद करा, शेतकऱ्याला द्या. आपण दरवर्षी त्यांना निवडून देतो, आपण कष्ट करतो. आपला हा भाग सगळा इथं बिबट प्रवण क्षेत्र आहे. रात्रीचं आपण पाणी भरतो, आपल्या महिला गळ्यातलं मंगळसूत्र गाठ ठेवून या ठिकाणी शेती करतात. त्यांना हा न्याय मिळतो का? तळतळ मग शेती, पण ही तळतळ समजणार कोण आपली? तर माझं असं म्हणणं, या माध्यमातून या सरकारला याचा काहीतरी विचार करा. नाही तर या महागाईचा आगडोंब वाढलेला आहे. डिझेल 100 चालले, पेट्रोल कुठं चाललंय, हे सगळं वाढल्यामुळं सगळ्याचे भाव वाढले, धान्याचे वाढले, खाद्यपदार्थाचे वाढले. सर्वसामान्य माणसांनी जगायचं कसं, हा महत्वाचा प्रश्न आहे. सर्व कॉमन विषय आहे आणि कांद्याला कमीत कमी 30 रुपये हमी भाव भेटला पाहिजे अशी शेतकऱ्याच्या माध्यमातून मी मागणी करतो. आणि मला एवढंच सांगायचं सभापती साहेब, शेतकरी हा गरीब माणूस आहे हो. तुम्ही बोलावले तो येतो, बसतो, ऐकतो, घरी जातो, काही कुणी प्रतिक्रिया देत नाही. तुमच्यासारखे जे नेतृत्वकारणारी माणसं आहेत त्यांनी योग्य तो निर्णय घेऊन काय शासन दरबारी आपला विषय मांडायचा आहे तो तुम्ही मांडा आणि या शेतकऱ्यांना न्याय द्या, अशी मी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड
निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.